फक्त मराठी। माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा हा त्याच्या जन्मावर नाही तर कर्मावर आधारलेला असतो। चिखलात जसं कमळ जन्माला येतं तसंच गुलाबाच्या पोटी काटेही असतात। सदर स्वामी लीलेतून याच गोष्टीचा प्रत्यंतर येतो। विधायक मार्गाने बदला कसा घेऊ? त्याचा बदला घ्यायचा आहे त्याला त्रासही व्हायला नको? कसं शक्य आहे आणि का? त्रास झाला नाही तर एखाद्याला आपल्या चुकींची जाणीव होईल कशी? काय करू? बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची मला, कशी करू? मी आयुष्यभर नाही विसरू शकणार की या अपमानात तू बदला घ्यावास हो, आणि हीच माझी शेवटची इच्छा। बाबा नशिबानं मला योग्य ठिकाणी आणलं। स्वामींनी मला जो मार्ग सांगितला त्यावर चालण्यासाठी तुमच्या बऱ्याच इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहे आणि मी त्या आनंदाने करेन। हा मार्ग खूप चांगला आहे। मी संगीत साधना करायची, संगीत साधनेच्या आणि सिद्धीच्या जोरावर दशरथाचा पराभव करायचा। गुरुजींना भेटून साधनेचा आरंभ करायलाच हवा। अशोक बाळा, तुला तुझा मार्ग सापडला। आता आमचं काम झालं। यापुढे संगीत साधना कर, आनंद सागरात विहार करशील। तुझ्या मनातली सुडाची भावना हळूहळू लोप पावेल। अरे संगीत साधना म्हणजे परमेश्वराचीच सेवा। आम्हालाही आवडेल तुझं गाणं ऐकायला। नमस्कार करतो गुरुजी। अरे अशोक, खूप दिवसांनी भेटलास। तुझ्या बाबांच्या बद्दल कळलं, खूप वाईट वाटलं। ते एक चांगले गायक होते आणि त्यापेक्षाही उत्तम माणूस होते। असो, देवाज्ञेपुढे आपण काहीच करू शकत नाही। बरं, तू कसा काय इथे आलास? माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करायला आलोय। मला आता संगीताची साधना करायची, खूप रियाज करून मेहनत घेऊन त्यांच्यासारखं बनायचंय। वा वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे। पण तू तुझ्या वडिलांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं होतंस ना? होय गुरुजी, पण तेव्हा मी संगीताच्या साधनेला महत्त्व दिलं नव्हतं, तशी गरजही नव्हती। म्हणजे आता मला संगीत शिकायचंय, खूप मेहनत करायची, रियाज करायचाय आणि एक दिवस त्या दशरथाला हरवायचंय। काय? इथेच चुकतोयस तू। हे बघ, कुणालाही हरवण्यासाठी संगीताची साधना करू नकोस। त्यापेक्षा संगीताची सेवा करायची आहे ह्या भावनेतून संगीताची साधना कर, तरच तुला तुझं इप्सित साध्य होईल। पण गुरुजी, हे बघ, कोणतीही साधना करायची असेल तर मन प्रसन्न असायला हवं। राग, लोभ, ईर्ष्या आणि बदल्याच्या भावनेने कलुषित असायला नको। मग आपलं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तू? हो गुरुजी, करीन, नक्की करीन। गुरुजी, मला आता दीक्षा द्या आणि तुमचं मार्गदर्शन द्या। अरे उठ उठ, जरूर। आजपासूनच तुझ्या संगीत साधनेला सुरुवात होईल। आज संध्याकाळपासूनच साधनेला सुरुवात करूयात। गुरुजी, मी तुमचा शतशः ऋणी आहे। आता मी माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करू शकेन। चिरभयो
देखे चिर भयो दर्शन देखे सारे मापा मामा पधा धनी धम गरे धनी धम गरे गरे सा भयो दर्शन देखे आ आ अशोक अरे ही तर सुरुवात आहे. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला. खूप साधना करायची आहे, खूप मेहनत करायची आहे, खूप तपश्चर्या करायची आहे. अरे कठोर मेहनतीशिवाय कुठचाही संकल्प सिद्धीस जात नाही. कर, मेहनत कर. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. आहा, अहो काय गातो म्हणून सांगू तो. मंत्रमुग्ध व्हायला होतं बघा. असं वाटतं मैफिल संपूच नाही. हो मग उगीचच गर्दी नसते एवढी त्याच्या कार्यक्रमाला. काही म्हणा, त्या अशोकच्या गळ्यात सरस्वती आहे हेच खरं. मी ऐकलं खूप तरुण आहे तो. इतक्या तरुण वयात एवढा नावालौकिक आणि एवढी कीर्ती मिळवली. मला कौतुक आहे आणि कुतूहलही. कारण मला वाटत होतं माझ्या इतका महान गायक दुसरा कुणीच नाही. तुमच्या तोंडून त्याचं वर्णन ऐकून मलाही त्याचं गाणं ऐकायची इच्छा झाली आहे. जा जा, त्याला आपल्याकडे आमंत्रित करा. नमस्कार. नमस्कार. मी दशरथजींच्या वतीनं आलोय. हां बोला. त्यांना तुमचं गाणं ऐकायची इच्छा आहे. जर तुम्हाला आज जमत असेल तर. नाही, आज मी स्वामींच्या सेवेत जाणार आहे. मग उद्या किंवा पुन्हा कधी. नाही, मला तिकडे यायला जमणार नाही. त्यांना म्हणा स्वामींच्या वटवृक्षाजवळील कुटीत या. आज मी स्वामींच्या सेवेत गाणार आहे, तेव्हा त्यांनाही तिथेच गाण्याचा लाभ घेता येईल. बरं, या. येतो. आम्ही अशोकजींना तुमचा निरोप सांगितला. पण मग पण ते नाही म्हणाले. म्हणे त्यांच्याकडे वेळ नाहीये. असं होय. होय, पण ते आज स्वामींच्या सेवेत गाणार आहेत आणि तुम्हाला ते हवं तर तिथेच या असं म्हणालेत. ठीक आहे, आपण तिथं जाऊ. चांगलं गाणं ऐकायला मिळणार असेल तर आमची काही हरकत नाही. शिवाय स्वामींचंही दर्शन होईल. खरंय.
नमस्कार स्वामी. वा अशोक, मी तुमच्याबद्दल खूपच ऐकलंय. तुम्ही सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. इतकं सुंदर गाणं मी माझ्या उभ्या आयुष्यात ऐकलं नव्हतं. च्या गळ्यात तर सरस्वतीच आहे. तुम्ही माझ्यापेक्षाही महान गायक आहात. खरंच तुमचं गाणं ऐकून मला प्रत्यक्ष भगवंताला भेटल्यासारखं वाटलं आज. तुमच्यासारख्या कलाकाराला भेटून मी धन्य झालो. अहो, आपण मोठे आहात माझ्यावर. माझ्यासमोर हात जोडून आपण मला लहान करताय आणि माझ्या यशाचं सगळं श्रेय आपल्यालाच द्यायला हवं. मला मी समजलो नाही. खरं तर आपल्यामुळेच मी संगीताची साधना करू लागलो. या सगळ्याला जबाबदार आपणच आहात. मी कारणीभूत आहे. अशोक, झाला का तुझा बदला पूर्ण? म्हणजे स्वामी आपल्याला सगळं ठाऊक होतं. मला काहीच कळत नाहीये स्वामी. अशोकच्या या गाण्याला मी कसा काय कारणीभूत आहे? आणि कुठच्या बदल्याबद्दल बोलताय तुम्ही? अशोक, सांग, काय घडली ती सगळी कहाणी सांग. हो, सांगतो. मी अशोक, गायक उद्धव यांचा मुलगा. उद्धव म्हणजे ते? हो, तेच. ते माझे वडील होते. म्हणजे ते आता ते या जगात नाहीत. दशरथ, तू चुकलास. अरे, कला ही कोणाला जिंकण्यासाठी, कोणावर विजय मिळवण्यासाठी नसते. कला ही रिझवण्यासाठी असते. कला ही आनंद देण्यासाठी असते, आनंद घेण्यासाठी असते. अरे, कोणाची कला श्रेष्ठ, कोणाची कनिष्ठ असा काही प्रकार नसतो. बासरीचे सूर आपल्या मनाला जेवढेच भावतात तेवढेच वीणेचेही भावतात. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. आणि कलेवरून कोणाला कमी लेखण्याचा, कलेवरून कोणालाही कमी लेखू नये. कला ही निकोप असायला हवी. दशरथ, कलेचा उपयोग हा कोणाचा बदला घेण्यासाठी नव्हे तर विधायक कार्यासाठी करावा, हे आता तुझ्या लक्षात आलंच असेल. अशोक, मला तुझं कौतुक वाटतं. आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला तू विधायक मार्गाने घेतलास. अशीच कलेची साधना करत राहा. अरे, कलाकारांनी कलेच्या आड दडून आपले हेवेदावे पूर्ण करू नये. कलेची निकोप मनाने साधना करावी. कलेचं प्रदर्शन आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायला करू नये. हे ज्याला कळलं, उमगलं, त्याला यश, प्रसिद्धी, साधना ही सिद्ध झाली. त्याचा उत्कर्ष अटळ असतो. राहील ना आता तुमच्या लक्षात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
काय रे माधवा, एवढा उशीर केलास? कुठे गेला होतास? गुरुकुलात गेलो होतो स्वामी. कशी आहे मुलाची प्रगती? समाधानकारक आहे स्वामी. हळूहळू हुशार होत चाललंय. छान छान. अरे तुम्ही मुलाचं संगोपनच व्यवस्थित करता आहात, प्रगती उत्तमच होणार. माधवा, अरे घरातली माणसं जशी असतात, वातावरण जसं असतं, तशी मुलं घडतात. जशी मूस तशी मूर्ती. अरे पण सगळेच पालक तुमच्यासारखे नसतात, काही स्वार्थी असतात. स्वतःच्या फायद्यासाठी मुलांचं भवितव्य पणाला लावतात आणि त्याची त्यांना लाजही वाटत नाही. शिवराम स्वतः चोर आणि मुलालाही चोर बनवू पाहतोय. असा बाप विरळा. पण त्याला हे कळत नाहीये की तो त्याचा विनाश ओढवून घेतोय. महाराज लढत राहिले. त्यांनी शत्रूची कधीच पर्वा केली नाही. ते खूप पराक्रमी होते. ए, कसल्या गोष्टी सांगतेस त्याला? कोणाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतेस? अरे त्याला गोष्टी सांगायच्यात ना, त्याच्या बापाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांग. त्याच्या बापाने कशा चोऱ्या केल्यात ते सांग. त्याच्या बापाने कसे दरोडे टाकले ते सांग. मी जाऊन परत येतोर याला माझ्या चोऱ्यांचे किस्से सांग. पुढे जाऊन त्याला तेच करायचे. स्वामी, मला माझ्या मुलाला चोर नाही करायचंय. तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा. हाय राव, हायस कुठे? केव्हाचा वाट बघतोय मी. गेला होतास कुठे? डोक्याला ताप झालाय नुसता. हा, काय झालं? नाही, चिडलेला दिसतोय म्हणून विचारलं. अरे चिडू नको तर काय करू? नेहमीचीच किरकिर. डोकं तापतंय बघ माझं. अरे पण झालं काय ते तरी सांग. काय सांगू? बायकोने येता येता पुन्हा किरकिर केली माझ्यावर. तेही मुलावरून, कळलं? त्याला थोर पुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगते. तू सांग ना, अरे काय चुकलं माझं? माझा मुलगा चोरच बनणार ना? अरे साहजिकच आहे. अरे तुलाच काय प्रत्येक बापाला वाटणार आपला मुलगा आपल्यासारखाच व्हावा म्हणून? काय सांगू तुला? अरे माझ्या बायकोला माझं चोरी करणं आवडत नाहीये. मी सुद्धा स्वप्न बघितलंय माझ्या मुलासाठी. माझ्या मुलाचंही नाव हात चलाकीत तेवढंच मोठं झालं पाहिजे जेवढं माझं नाव मोठं आहे ते. त्याला मला अट्टल चोर बनवायचं आहे. पण हिचं वेगळंच. ही बाया त्याला चोर होऊ देईल तर ना? अरे हे एवढं सगळं मी कशासाठी करतोय? त्याच्यासाठी ना? सांग ना, त्याच्यासाठी करतो ना मी. तुझी धडपड मला कळते रे. हे सगळं तू मुलासाठी करतोयस हे मला कळतंय. आणि तू केवढे धोके पत्करून सगळं करतोयस हे तुझ्या मुलाला समजायला हवं. हे काय नाही, त्याला हे सगळं आता शिकायलाच हवं. शिकणार, तो नक्की शिकणार. चोरी करायला शिकणार आणि मीच शिकवणार त्याला. इथं मी काही ऐकणार नाही, कळलं? हे काही नाही. आजच त्याला घरी जाऊन सांगतो की त्याने आयुष्यात काय करायचं ते. त्यांनी गड जिंकून दिला, पण त्यांना प्राण गमवावे लागले. काय रे बाळा, ऐकतोस ना? हो आई, एक विचारू का? हो, विचार की. बाबा, हे असं सगळं का करतात ग? असं सगळं म्हणजे? बाबा चोरी का करतात ग? आपल्याशी असं का वागतात? मला माहित नाही रे बाळा. तू कधी त्यांना समजावलं नाहीस का? मला तू इतक्या चांगल्या गोष्टी सांगत असतेस, त्यांना त्या गोष्टी माहित नाही का ग? बोल ना ग आई. ते जे करतायत ते सगळं चुकीचं आहे. ते त्यांना कळत नाही ऐक ग. मी त्यांना समजावून थकले आता. बाबा का करतात चोरी? तुझ्याशी काय भांडण करतात नेहमी? तुला एवढा बरा नाही आहे तरी पण असं का वागतात तुझ्याशी? मला नाही आवडत ते असं करतात ते. काय करणार बाळा, त्यांची इच्छा आहे की तूही त्यांच्यासारखं चोर बनावं. अरे थांब, मी तुझ्यासाठी केलेलं काढा आणतो. ठीक आहे.
एक सांगू? हां सांग. बाबांना काही वाटू दे, पण मला चोर नाही व्हायचंय. मला चांगला माणूस बनायचंय. तू जसं मला वागायला सांगतेस ना, तसं बनायचंय मला. आई, मला बाबा खरंच चोर नाही ना बनवणार? मी जिवंत असेपर्यंत असं नाही होऊ देणार मी. मलाही चांगला माणूस व्हायचा आहे आई. हो रे माझ्या सोन्या. भुजंगा, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कोणत्या स्वामी? आई कशी असावी? कशी म्हणजे? आई आईसारखी असावी. अरे हो, पण कशी असावी? प्रेमळ असावी. तिने मुलांची काळजी घ्यावी. त्यांना काय हवं नको ते पाहावं. आणि आणि कशी असावी तुम्हीच सांगा ना. आई आमच्या नलिनी सारखी असावी. नलिनी सारखी म्हणजे? आदर्श माता नलिनी, तुझं मातृत्व थोर आहे. मुलावर अतिशय उत्तम संस्कार करतेस तू. मुलाला शिक्षणाची आवड लावणं, मुलाला अध्यात्माची आवड लावणं, मुलाला योग्य मार्ग दाखवणं, त्याला वाईट संगतीपासून रोखणं, हे सगळं तू करतेस. अगं, मुलाला चांगला आहार देऊन त्याच्या शरीराचं पोषण करणं, तसंच मुलावर चांगले संस्कार करून त्याच्या मनाचं पोषण करणं, हे तुला कळलेलं आहे. तू आदर्श माता आहे. अगं, मुलाचं मन म्हणजे ओल्या मातीचा गोळा. त्याला जसा आकार देऊ तसा तो घडत जाणार. नलिनी, तुझ्या संस्कारांची, तुझ्यासारख्या मातेची आज समाजाला गरज आहे. असे संस्कार घडलेली मुलं, अशा माता जर का समाजात निर्माण झाल्या तर या देशात नंदनवन फुलेल. काळजी करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल. अगं, चिखलातून कमलपुष्प उमलावं तद्वत तुझा मुलगा आकार घेईल. त्याच्या सद्गुणांनी त्याच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळेल. ओम सूर्याय नमः. श्रीधर बाळा, जा आता आंघोळ करून घे. हं? बाळा, अभ्यासाची वेळ झाली ना? हं? चल पाटी काढ तुझी. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, अभ्यासाला बसताना किंवा कोणतेही चांगलं काम करताना आपल्या स्वामींचं नाव घ्यावं. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं. आपला सगळा गर्व, सगळा अहंकार हे सगळं विसरून आपण स्वामींना शरण जावं. नामस्मरणात मोठी ताकद असते बघ. ही ताकद आपल्याला आयुष्यभर कुठेही कमजोर पडू देत नाही. परिस्थिती काहीही असो, ताठ मानेने आपण सामोरं जाऊ शकतो. एक लक्षात ठेव बाळ, माणूस त्याच्या कर्माने ओळखला जातो. कर्म महत्त्वाचं आहे. माणसाला मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर त्याने चांगलं कर्म करावं. आणि चांगलं कर्म करण्यासाठी, चांगलं आणि वाईट यातला फरक समजण्यासाठी ज्ञान मिळवणं खूप गरजेचं आहे. हे सगळं ज्ञान आपल्याला अभ्यासातून मिळत असतं. चल आता अभ्यास कर बघू. हां बरोबर. काय चाललंय? काय चाललंय हे? आणि हे काय? ही हातात तुझ्या पाटी. बाबा, माझी पाटी कशाला फेकली? चुप, खूप बोलायला लागलास तू. त्याला कशाला रागवताय? माझा मुलगा आहे तो. मी त्याला बोलेल नाही तर मारेल. तू मध्ये पडू नकोस. तुझ्यामुळे शेपारलाय तो.
तुला 1000 वेळा सांगितलं. कशाला ही पाठी दिली त्याच्या हातात? तुला 1 वेळा सांगून कळत नाहीये का? खबरदार माझ्यामध्ये ढवळाढवळ करशील तर त्याला ह्या असल्या संस्काराच्या गोष्टी शिकू नकोस. या असल्या संस्काराच्या गोष्टी शिकून त्याला तू बिघडवू नकोस. कळलं? तुझे संस्कार तुझ्या पुरतेच ठेव. तेवढंच पुरे आहे आम्हाला. त्याला मी चोर बनवणार आहे. चोर, अट्टल चोर. हे बघा, मी शिकवणार आहे त्याला. तुम्ही कितीही आरडाओरडा केलात तरी मी आपल्या मुलावर चांगले संस्कार करणार. मी तुमच्यासारखा चोर याला नाही बनवू देणार. त्याला तुमची वाईट संगत नाही लागू देणार. काय म्हणालीस? काय म्हणालीस तू? वाईट संगत? माझी वाईट संगत? आई ती डोक्याला कटकट झाली माझ्या. म्हणत पण नाही एकदाची. आई आई फार लागलं का ग? तो पाणी देतो. आई हे घे पाणी पी. आई फार लागलं का ग? नाही रे माझ्या राजा, तुझ्यासाठी सगळं सहन करेल मी. देवा, बघितलास ना माझ्या आईला केवढा त्रास होतोय. देवा, माझ्या आईला एकतर कधी बरं नसतं. तू तिला काय एवढ्या यातना देतोस? त्यात बाबांची काळजी. देवा, मला माझ्या आईला आनंदात पाहायचंय. माझे बाबा माझ्या आईला मारत असतात. मला नाही आवडत ते. स्वामी, तुम्ही माझ्या बाबांना चांगली सुबुद्धी द्या. त्यांना चोरीचा मार्ग सोडायला लावा. मला माझ्या आईला आनंदात बघायचंय. मला खूप शिकायचंय. मला माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. माझे बाबा माझ्या आईला सतत बोलत असतात, मारत असतात. स्वामी, माझ्या आईला या त्रासातून बाहेर काढा. स्वामी, तुम्ही माझ्या वडिलांना समजावा. ते माझ्या आईला सतत त्रास देत असतात. किती वेळा तुला सांगितलं मी, ही अशी देवपूजा माझ्या घरात चालणार नाही. अरे, हात जोडण्यापेक्षा त्याच हाताने हात चलाकी कशी करायची हे शिक तू. कळलं तुला? नाही करणार मी स्वामींचं नाव घेणार. स्वामी? कसले स्वामी? कोण स्वामी? हे सगळं तुझ्या आईने तुझ्या डोक्यामध्ये भरवलंय. संस्कार म्हणे संस्कार. कसले संस्कार तुझ्या आईचे? दिवसभर खोकत पडलेली असते तिकडे. थांब, स्वामींचं नाव घेतो काय? बाबा, बाबा नको. बाबा काय नको. म्हणतोस? स्वामींचं नाव घेणार? चोरी करणार नाही? आईचे संस्कार पाळणार? बाबा नको. सांग मला, चोरी करणार की नाही? बाबा नको. चोरी करणार की नाही सांग. शिवराम, तुला शरम वाटत नाही स्वतःच्या पोटच्या पोराला चटके देताना? अरे, हिम्मत कशी होते तुझी? काळजाला घर पडत नाही तुझ्या? अरे, त्या लेकरांनी काय घोडा मारलाय तुझं? स्वतः वाम मार्गाला लागलायस आणि त्यालाही लावू पाहतोयस. ही खोडचूक करतोयस तू. तुला हरामाचे पैसे खाण्याची सवय लागलीये आणि तेच तसेच पैसे त्यांनी मिळवावेत अशी इच्छा बाळगतोस. अरे, बाप म्हणून घ्यायला नालायक आहेस तू. तुला याची शिक्षा मिळेल, अवश्य मिळेल. नलिनी, घाबरू नकोस.
तुझं बाळ आता आमचं लेकरू आहे. त्याच्या शिक्षेची तीव्रता आम्ही कमी केली, पण तरी सुद्धा थोडासा त्रास त्याला होणारच. होऊ दे. अगं, टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही. श्रीधर बाळा, किती सेवा करशील रे. आधी अभ्यास कर बघू तू. आई, मी अभ्यास करीन ग. तू लवकर बरी हो. मी आता या आजारातून काय उठत नाही बघ. आई, असं का ग म्हणतेस? तू लवकर बरी होशील. श्रीधर बाळा, आयुष्यभर प्रामाणिक राहा, निष्ठेच्या मार्गावर चल. स्वामी, माझ्या बाळाचं रक्षण करा. श्रीधर, मला वचन दे, कितीही संकट आली तरी तू प्रामाणिकपणा सोडणार नाहीस. दे, मला वचन दे. वचन देतो आई, मी तुझी शिकवण कधीच विसरणार नाही. आई, ए आई, काय झालं स्वामी? आपण असे दुःखी का दिसताय? मृत्यू हेच शाश्वत सत्य असतं आयुष्यात, पण ते स्वीकारणं कठीण असतं. आणि स्वीकारलं तरीही दुःख हे होतच. खरंय स्वामी, पण आपल्या दुःखाचं कारण काय? आमचे भक्त आम्हाला सोडून जातात, त्याचं दुःख आहे. आमची परम भक्त नलिनी आम्हाला सोडून गेली, श्रीधरलाही पोरकं करून गेली. नलिनी, तू काळजी करू नकोस. तुझा श्रीधर आता आमचं लेकरू झालंय. आम्ही त्याच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ. काळजी करू नकोस. आई, आई उठ ना ग. बोल ना ग माझ्याशी. आई, तू मला सोडून गेलीस का ग? आई, तू नशील तर मला बाबांचं ऐकावं लागेल ग. मला खूप भीती वाटते त्यांची. आई उठ ना ग. काय झालंय नलिनी? ए नलिनी, काय झालं रे? कशाला रडतोयस? बाबा, बघा ना, आई माझ्याशी बोलता बोलताच गप्प झाली. हा? नलिनी, ए ए नलू, नलिनी, या ग, उठ ना. या ग, उठ ना. अरे अरे, माझी बायको गेली रे. अरे, माझी बायको गेली मला सोडून. अरे, माझी नलिनी सोडून गेली मला. हे कोणाचा इलाज चालतो का देवाज्ञे पुढे? अरे असं खचून कसं चालेल? अरे, नलिनीला मी मारायचो, भांडायचो. ती सोडून गेली रे. ती सोडून जाण्यासाठी मी नाही भांडायचो तिच्याशी. अरे अरे, आता माझ्या श्रीधरला कोण सांभाळणार? माझं घर कोण सांभाळणार? नलिनी, उठ ना. नलिनी, अरे बघ, तू आहेस ना श्रीधरला सांभाळायला. आपल्या सोबतच त्याला घेऊन जाऊया. तुझ्या हात चालाकीचे गुण बघून बघून तो शिकेल. कर्मदळित्र. शिवराम, अरे काय रे हे तुझं कर्म? चोऱ्या करण्याचं पातक तर करतोयसच, पण मित्रही असे स्खलनशील जमवलेस जे तुझ्या पापांच्या राशी वाढवण्यासाठी तुला हातभार लावताय. शिवराम बरोबरच तुलाही तुझ्या या पापाचा जाब द्यावा लागेल. त्याची शिक्षा होणार तुला.
त्याला मी आपल्यासोबतच घेणार. त्याला पण मोठा चोर करणार मी. चोर करणार त्याला. चल वहिनीच्या अंत्यविधी उरकून घेऊ. अरे त्याच्यावर त्याच्या आईचे संस्कार आहेत. तो नाही करणार. हे वाईट कृत्य तो नाही करणार. तू त्याच्यावर कितीही जबरदस्ती कर, त्याला कितीही धाकधपटशा दाखव, तो ह्या वाम मार्गाला जाणार नाही. अरे आमचा भक्त प्रल्हाद आहे तो. हिरण्यकश्यपूच्या अन्यायाला बळी पडणार नाही. श्रीधर, शांत हो श्रीधर, शांत हो. मला कळतंय रे, तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम होतं ते. नको रडू होता. शहाणा आहेस ना तू श्रीधर. शांत हो. आता मी सांगतो तेच ऐकायचं, कळलं? श्रीधर, जास्त हट्टीपणा बरं नाही, कळलं का? मी सांगतो तेच करायचं आणि मी सांगतो तसंच वागायचं, कळलं? अरे लाज नाही वाटत तुला त्याला मारझोड करताना? हं? आईचं छत्र हरपलेलं पोरकं पोरते आणि तू तू त्याचा बाप मिळवतो स्वतःला. हैवान आहेस तू, हैवान. खर तर आम्ही तुझा हात मुळापासून उखडला असता. तुझ्या पापांचा घडा अजून भरायचा आहे.